जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर आणि कोपरगाव तालुका तायक्वांदो संघटनेच्या तालुकास्तर तायक्वांदो स्पर्धेचं आयोजन नाभिक समाजाच्या वसतिगृहात करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं उद्घाटन कोपरगाव तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष विठ्ठल होन यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी जिल्हा क्रीडा समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र कोहकडे, एसटी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष किरण बिडवे, सुदर्शन पांढरे, योगेश बिडवे आदींसह मान्यवर हजर होते। या प्रसंगी जिल्हा क्रीडा समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र कोहकडे आणि एसटी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष किरण बिडवे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। गोड लेकर गोड खेळाडू ज्यावेळेस या स्पर्धेत सहभागी होतात आणि याच्या सुंदर किट मध्ये समोर येऊन बसतात त्यावेळी मनाला आनंद होतो, कारण उद्या तुमच्यापासूनच भारत घडणार आहे आणि हे स्वयंरक्षणाचं जे सेल्फ डिफेन्सचं जे स्किलाचा हा खेळ आहे तो महत्त्वाचा आहे। आपण फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, क्रिकेट खेळतो, सगळ्यांना आवडतात ते खेळ, परंतु या खेळामध्ये स्वयंरक्षण आहे का? कराटे झालं, तायक्वांदो झाले, हे खेळ असे आहेत की तुम्हाला आयुष्यभर तुमच्या स्वतःच्या रक्षणासाठी कामाला येणारे हे खेळ आहेत। त्यामुळे या खेळाचं मर्म ओळखून घ्या की हा फक्त खेळण्यासाठी खेळ नाही तर स्वयंरक्षणासाठी हा खेळ आहे। तर पुन्हा एक बार आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। या ठिकाणी किरण भाऊ बिडवे, महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष, जिल्हा नाभिक संघटनेचे अध्यक्ष आणि ज्यांना मी पाहत असा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार मिळालेला आहे, असा आमचा मान, आमचा बहुमान असणारे किरण बिडवे एक जोरदार टाळ्या। तो समाज मंदिर आहे, जो हॉल आहे तो आपल्याला दिलेला आहे आणि अशा समाजातल्या दायित्व स्वीकारणाऱ्या माणसांसाठी आपण टाळ्या वाजवणं गरजेचं आहे, कारण ह्या खेळाला आतापर्यंत फक्त लोकाश्रय मिळालेले आहे, टाळ्या मिळालेले आहे, राजाश्रय मिळालेला नाही। तो किरण भाऊच्या माध्यमातून तुम्हाला भविष्य काळात मिळालं राहील आणि तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील, हॉल लागत असेल, अजून काही अडीअडचणी असतील तर योगेश बिडवे सर, पांढरे सरांना सांगा, त्यांच्या माध्यमातून बिडवे सर आणि किरण भाऊ बिडवे हे निश्चित त्या अडचणी सोडवतील अशी किरण भाऊच्या वतीने मी तुम्हाला ग्वाही देतो। आणि पुन्हा एक वार किरण भाऊ आपल्यासारखे जे ऋणी आणि दातृत्व या तालुक्याला मिळालेलं आहे का तुम्ही नुसतंच फक्त एसटी आणि समाजापुरतं मर्यादित नाही आहात, आमच्या खेळाडूंसाठी सुद्धा तुम्ही आज खारीचा वाटा उचलला। त्यामुळे खेळाडूच्या वतीनं जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचा उपाध्यक्ष असल्या या कारणानं मी जिल्ह्याच्या वतीनं आणि सर्व क्रीडा शिक्षकांच्या वतीनं आपले मनापासून मनापर्यंत आभार मानतो। धन्यवाद। पुन्हा एक वार आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शहरामधून जे आज जुडो कराटे स्पर्धामध्ये सहभाग घ्यायले त्यांना माझ्या समाजातर्फे, माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। त्यांना जागा उपलब्ध होत नव्हती, योगेश सर माझ्याकडे आले, ते म्हणे काका आपल्याला ही स्पर्धा घ्यायची आहे, जागा नाही। म्हटलं आपला हक्काचं आलं तिथे घेऊन टाकूया, तुम्हाला कुठल्या बी भविष्यात अडचण आली तर तुमच्या पाठीमागे सदैव मी उभा राहील, हे मी गाई देतो। हे बोलून माझे 2 शब्द सांगतो। या प्रसंगी तालुक्यातील विविध शाळांच्या जवळपास 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। तसेच शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत निवड झालेले शुभम काटकर आणि सिद्दीकी शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव।